नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास लावून नागरिकांना लाखो रुपयाला लुबाडणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने बेड्या ठोकल्यात. या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर सेलने 7 लाख रुपये रोख रक्कम, 7 मोबाईल फोन, एक कॅश काउंटिंग मशीन आणि वेगवेगळ्या बँकेचे 8 डेबिट कार्ड, 12 वेगवेगळ्या बँकेची चेकबुक्स आणि पंजाब नॅशनल बँकेचे एक पासबुक असा मुद्देमाल जप्त केला आहे. जुनैद मुख्तार कुरेशी, सलमान मंसूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, अकीफ अनवर अरिफ अनवर खान आणि तौफिक गफार शेख असे या शेअर मार्केट फ्रॉड ट्रेडिंग टोळीतील आरोपींची नावं आहेत. या 5ही आरोपींनी मिळून जवळपास 120 बँक अकाउंट्सच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले. हिंजवडी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये तक्रारदार महिला आहे, तिला बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे त्यांचे जवळजवळ 36 लाख रुपयाला फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलने पुढे अधिक तपास करून या बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ज्या खात्यावरती पैसे गेले आणि ज्यांनी विड्रॉ केले असे 5 लोक निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. आणि सध्याच्या तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे 5 लोक ते पैसा क्रिप्टोकरन्सी मार्फत बाहेरच्या देशांमध्ये जो हँडलर आहे त्याला पाठवत होते. तर त्या दृष्टीने सुद्धा पुढील तपास चालू आहे. त्यामध्ये गुन्हेगार जे लोक शेअर ट्रेडिंग करू इच्छित असतात अशा लोकांना ते हेरत असत. त्यांना नंतर मग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्याकडून त्यांचे सर्व बँकेचे डिटेल्स घेत असत आणि नंतर ह्या ॲपवरती ते गुंतवणूक करायला सांगत आणि नंतर मग एक ठराविक कालावधीनंतर त्यांना जास्त परतावा मिळाला आहे असं त्यांना भासवत असत. परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही परतावा न देता त्यांनी गुंतवणूक केलेली जी रक्कम आहे ते परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक करत असत. गुन्हेगार सध्या तरी काही कामधंदा नसलेले तरुण युवक जे आहेत, जे हे फसवणूक झालेली रक्कम त्यांच्या खात्यावरती आल्यानंतर ठराविक पर्सेंटेजच्या अगेन्स्टमध्ये हे पैसे काढून मेन हँडलर जो आहे त्याला पाठवत असतात. आपण जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर टास्क फ्रॉड आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला लावून लोकांना फसवणुकीचे भरपूर प्रकार उघडकीस आलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर लोकांनी जे ऑथेंटिक शेअर ट्रेडर आहेत किंवा जे हे आहेत त्याच्या प्लॅटफॉर्मवरतीच गुंतवणूक करायला पाहिजे. इतर याचे त्यांनी ऑथेंटिसिटी चेक केल्याशिवाय इथे कुठेही गुंतवणूक करू नये किंवा टास्क फ्रॉड जे आहेत त्याच्यामध्ये आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्षता घेणं आवश्यक आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.